सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यातील पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल नंतर शहरात उडाली एकच खळबळ। धुळे पोलीस सायबर यंत्रणेसह मुख्य पोस्ट कार्यालयात दाखल। दरम्यान अज्ञात व्यक्तीने केल्याचा प्रकार समोर। मात्र गंभीर बाब म्हणजे पोस्ट कार्यालयातील मुख्य ईमेलवर हा संदेश प्राप्त झाल्याची माहिती। सुरक्षेच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले। बॉम्ब शोध पथक आणि पोलीस प्रशासन संपूर्ण पोस्ट कार्यालयाची तपासणी करत होते। आज 2 तासापूर्वी आपलं धुळे शहर येथे पोस्ट ऑफिस धुळे येथे निनावी आपलं हे आलं, ईमेल आला किंवा असं बॉम्बस्फोट होईल असं। आम्ही धुळे BDDS पथक यांनी यावेळेस चेक केलं आहे, असं कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही। सर, कोणाला ईमेल आला होता, कधी आला होता आणि काय नेमकं त्या ईमेलमध्ये म्हटलं होतं? इथं पोस्ट ऑफिसच्या कार्यालयात आलं होतं, त्यांनी मग आमच्या कार्यालयाला कळवलं। किती वाजता? साधारण 2 तासापूर्वी। सर, किती तास तपासणी केली आपण आणि काय नेमकं? आम्ही नेमकं 2 तासापासून आता चौकशी चेक केलं आमच्या याच्यामध्ये इस्टिमेटने। डॉग होता आमच्यासोबत, पण अजून काही संशयित वस्तू मिळून आलेली नाही। कार्यालयाच्या कुठल्या भागामध्ये आपण? कार्यालयाचं तळमजल्यापासून तर वरच्या पोर्चपर्यंत, त्याच्या मागे आपलं पासपोर्ट कार्यालय, त्याच्या मागची समोरील पार्किंग सर्व चेक केलं यावेळेस। आतापर्यंत कुठलीच संशयित वस्तू आढळून आलेली नाही। ऑफिसमध्ये कोणीतरी बॉम्ब असल्याची माहिती दिली असा ईमेल पोस्ट ऑफिसमध्ये आलेला आहे। तातडीने पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे। सर्व पोलीस फौजफाटा या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून या ठिकाणी बंदोबस्त तैनात झालेला आहे आणि शोध चालू आहे की ज्याने कोणी ईमेल केला असेल, मेल केला असेल बॉम्बच्या संदर्भात, त्या संदर्भात चौकशी पोलीस अधिकारी करत आहेत। मी एक सामान्य नागरिक म्हणून मी सर्व आवाहन करतो नागरिकांना, अफवावर विश्वास ठेवू नका, जेणेकरून आपण अफवावर विश्वास केला तर काहीतरी होऊ शकतं। म्हणून नागरिकांना विनंती करतो की त्यांनी अफवावर विश्वास ठेवू नका। 12:15 आला था मेल। 12 वाजून 10 मिनिटाचा टाईम दिला होता, आता 12:30 वाजलेला आहे, अद्याप पण काही झालेलं नाही। तरी पोलीस प्रशासनाने आपल्याला सर्व संरक्षण दिलेलं आहे। नागरिकांनी घाबरून न जाता पोस्ट ऑफिसचा व्यवहार सुरळीत चालू राहील ही मी सामान्य नागरिक म्हणून मी सर्वांना आवाहन करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।